हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि सकाळची वेळ होती, सकाळी ना मुलं वगैरे स्कूलला गेले होते, फौजी ड्युटीला गेले होते। आज अर्णवला सुट्टी होती, अर्णवची एक्झाम चालू आहे, तर अर्णवचे एक दिवस पेपर आणि एक दिवस सुट्टी आहे। तर अर्णव आज घरीच होता आणि सकाळचे सर्वांचा नाश्ता वगैरे झाला होता। तर चला म्हटलं म्हणजे आपली भांडी वगैरे क्लीन करूया। आणि सकाळ सकाळी ना बिलकुल टाइम मिळत नाही बसायला किंवा काय, कारण कामच एवढी असतात ना बसायलाच नको वाटतं पटपट सगळी कामं आवरूया, त्याच्यानंतर आरामात बसलं तरी चालतं। आणि आता दसरा येत आहे, तर दसऱ्याची साफसफाई पण करायला सुरुवात करायची आहे। एक दोन दिवस वातावरण थोडं खराब होतं, त्यामुळे बघूया आता म्हटलं कधी काय। आणि आज ना मला दसऱ्याची थोडी साफसफाई करायची होती, तर म्हटलं आहे नाश्त्याची वगैरे भांडी आहेत ना ती सगळी क्लीन करून घेऊया, कारण ही भांडी परत धुवायची म्हटलं ना खूप कंटाळा येतो। तर आता चला पटपट ना ही सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतो। वातावरण थोडंसं आज ढगाळच होतं, आता पाऊस येतोय का नाही ते काही माहित नाही, पण वातावरण ना थोडंसं पावसाचं होतं। 2 दिवस झालं बारीक असा पाऊस आहेच। तर चला बघूया काय। आणि आता भांडी वगैरे घासायची म्हटलं, आपले डबे वगैरे सगळं घासायचं म्हटलं ना तर ते सुकायला थोडं ऊन असलं की बरं वाटतं, कसं व्यवस्थित सुकतात पण आणि जास्त कसं पसारा होत नाही सुकले की घरामध्ये मग सगळीकडे पसारायला पाहिजेत। तरी पण मी म्हटलं आज थोडी म्हणजे काम करायलाच घेऊया दसऱ्याची, कारण रोज रोज म्हणतोय करायचं आणि होतच नाही। त्याच्यानंतर आपली किचनमधली भांडी वगैरे आवरलं, किचन वगैरे क्लीन झालं आणि थोडीफार कपडे होती ती पण म्हटलं लगेच धुवून घेऊया, कारण एकदा जर मी किचनचं वगैरे सगळं सुरुवात केली ना साफसफाई करायला तर माहीत नाही किती वेळ लागेल, भरपूर असा वेळ लागेल। त्याच्यानंतर ही कपडे वगैरे धुवायची अशीच सगळी राहून जातील। आणि आता इथं कपडे वगैरे धुवून झाली तर एकदा दोनदा सगळे आता म्हणजे पाण्यातनं पिळून वगैरे घेते आणि नंतर आता जाऊया किचनचं आवरायला। आणि चला आता घरातली ना सकाळची माझी कामं आवरली आहेत, कपडे झाली, भांडी वगैरे झालेत, किचन वगैरे क्लीन झाले आणि स्वयंपाक ना थोडाफार बनवलाय। चला आता आज ना मला दसऱ्याचं झाडायचं आहे, दसरा काढायचा आहे। तर दिवाळीला गणपतीच्या वेळेस पण जास्त काही साफसफाई करायला मिळाली नाही। चला म्हटलं आतापासूनच सुरुवात करूया। बाहेर ना खूप असा पाऊस आहे, पण आता कधी ना कधी तर करायचंच आहे, जास्त दिवस होत आहे, तर चला हळूहळू केलं तरच होईल। आणि मला ना थोड्या भरण्या वगैरे आहेत त्या सगळ्या ठेवून द्यायचे, कारण आता थोड्या दिवसांना आम्हाला पोस्टिंग जायचंय, तर म्हटलं चला साफसफाई करूया, आरामात भरण्या वाळल्या तरी चालतील, जास्त काही गडबड आणि अर्णवनं ना सगळ्या भरण्या वगैरे आहेत ना सगळे डब्बे वगैरे सगळे ठेवल्यात खाली, सगळे आता मी रिकामे करते। आणि कुठून नाही कुठं तर सुरुवात केलीच पाहिजे, कारण असं ना सगळी झाडायचं साफसफाई करायचं म्हटलं ना खूपच टेन्शन येतंय, पण काही नाही हळूहळू करीन। 2-3 दिवस आहे। अर्णवचा आता पेपर पण संपत आले, एकच पेपर राहिलाय, त्यामुळे जास्त काही त्याला पण अभ्यास नाही करायचा। मुलं थोड्या हाताखाली असली ना तर कामं इझिली होऊन जातात, फौजीना तर काही टाइमच भेटत नाही। चला तर आता जास्त वेळ न घेता दाखवते तुम्हाला काय काय आवरायला लागले आहे मी। बघा अशा प्रकारे ना सगळ्या भरण्या मला साफ करायच्या आहेत आणि जास्त काय ना खराब झालेल्या नाहीत, पण दसरा आहे तर सगळी क्लिनिंग वगैरे केलीच पाहिजे। तर ह्या सगळ्या आता मी रिकाम्या करून घेते आणि ह्यातल्या ना डबे मला सगळे ठेवून टाकायचे आहेत, कारण एवढे काही यूज पण होत नाहीत आणि घासायला लागलं ना खूपच काम वाढतंय। चला तर आता पटपट आवरायला घेते। आणि आता इथं ना मी डबे वगैरे रिकामे करत आहे, थोडं काय काय आहे ना ते एखाद्या पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये असं बांधून वगैरे ठेवणार आहे। परत आपले सगळे डबे वगैरे सुकले ना मग परत त्याच्यामध्ये भरता येईल। आणि काही डबे आहेत ना त्यात जास्त काही नव्हतंच, रिकामं पण होतं, तर ते रिकामे डबे मस्त असे धुवून वगैरे ठेवीन एखाद्या बॉक्समध्ये वगैरे किंवा एखाद्या पोत्यामध्ये वगैरे भरून, कारण थोड्या दिवसानं जायचंच आहे, तर आता परत ते म्हणजे करायला नको वाटतं, परत धुवायचे खूपच अवघड होतंय। आणि आपल्या रोजच्या कामातून हे सगळं धुवायचं सारखं ना तर बिलकुल टाइम भेटत नाही। आता खूप मुश्किलनं टाइम भेटला आहे, कारण रोजची घरातली कामं एवढी होऊन जातात की अशी काही एक्स्ट्रा कामं करायचं म्हणतात ना तर खूपच अवघड होऊन जाते। चला तर काही नाही, आता लागले आहे कामाला तर सगळे पटपट करून घेते। आणि आपली आता दसऱ्याची साफसफाई चालू झाली आहे। चला तर आता दाखवते मी त्याच्यानंतर। आणि
आता ना सगळ्या भरण्या अशा रिकाम्या आणि आता जे आपले डबे वगैरे आहेत ना ते त्यांना एकदम गरम पाण्यामध्ये निरमा वगैरे टाकून असे भिजत घातले होते, जेणेकरून जेव्हा मी साफ करेन ना तेव्हा इझिली होऊन जाईल, जास्त त्यांना नाही का म्हणजे साफ करावं लागणार नाही. आणि हे सगळे आता गरम पाण्यामध्ये भिजत घातले आहेत. आणि हे बाकीचे जर्मलचे वगैरे काही डबे आहेत ना त्यांना तोपर्यंत क्लीन करून घेते, तोपर्यंत बाकीचे प्लास्टिकचे वगैरे व्यवस्थित भिजतील. आणि किचनमध्ये ना तेलकट वगैरे उडल्यामुळे ते प्लास्टिकचे एकदम असे चिकचिक होऊन जातात. गरम पाण्यामध्ये घातलं ना मग जास्त आपल्याला वेळ लागत नाही धुवायला. आणि ही बाकीची स्टीलची जर्मलची काही भांडी आहेत ना ती तोपर्यंत मी साफ करून घेत आहे. चला तर आता पटपट सगळी भांडी वगैरे आवरते, नंतर बोलते. आणि आता इथं बघा सगळे आपले डबे वगैरे क्लीन करून झाले होते. आणि बाहेर ना पावसाचं वातावरण असल्यामुळे गॅलरीमध्ये थोडाफार जागा होता, तिथंच मी हे सगळं आता असं डबे वगैरे ठेवले आहेत. बघूया आता ऊन वगैरे पडलं ना तर मी उन्हामध्ये नेऊन ठेवीन. आणि त्याच्यानंतर आता आपलं किचनचं वगैरे सगळं झाडून वगैरे झालं, सगळं क्लीन करून झालं, खूप वेळ झाला होता. आणि आता इथं आमच्या बेडरूममध्ये कपाट आहे ना, कपाट त्याच्यामध्ये म्हटलं चला हे सगळं क्लीन करूया. आणि मध्ये गणपतीच्या वेळेस पण मी थोडीफार साफसफाई केली, त्यामुळे एवढं पण काय असं नव्हतं झालं, पटपट सगळं आवरलं. तर चला आता हे सगळं कपाटातलं सगळं व्यवस्थित खाली काढतो. आणि ह्याच्यामध्ये बघा किती औषध आहेत. औषध कसं मुलं वगैरे घरी आहेत आजारी पडले की औषध आपण आणतोच, आणि एकदा 2 दिवस पाजलं ना मुलं व्यवस्थित झाली की ते औषध तशीच पडून राहतात. तर मी बघत होतो तारीख वगैरे संपल्यात कुठलं काय, जर सगळे म्हणजे तारीख वगैरे संपले आहे ना ते सगळे डस्टबिनमध्ये टाकून देईल कचरावाल्याला वगैरे. तर चला तर आता पटपट आवडते. आणि बघा अशा प्रकारे ना वरला कप्पा आहे ना कपाटाचा असा छान असा सेट केला आहे मी. त्याच्यानंतर हा खायला आहे ना, इथं फौजींचे कपडे असतात, तर पाठीमागं नवीन कपडे आहेत. आणि इथं अर्णवचे कुणालचे स्कूलचे पण थोडेफार आहेत. आणि ही फौजींची सगळे रेग्युलरचे कपडे. त्याच्यानंतर हा बॉक्स आहे ना इथं रिकामा केला आहे, ह्याच्यामध्ये औषधं म्हणा हे सगळं ठेवणार आहे मी. आणि इथं बॅगा वगैरे आहेत, हे अजून रिकामा करायचे आहेत, कुणालची खेळणी वगैरे. चला तर आता पटपट चला आता ना मला वाटतं किती वाजले बा, 1:45 वाजले. आणि आता फक्त किचन आणि बेडरूमच झाले, अजून हॉलचं आणि अर्णवची पलीकडे स्टोर रूम वगैरे आहे, तिथं अभ्यासाला अर्णवची रूम आहे, तिथं भरपूर असं सामान आहे. अजून त्या 2 रूम राहिल्यात. पण आता भूक लागली, 2 वाजल्यात, अजून भांडी काही सुकली नाहीत, कारण आज ना पाऊस यायला लागलाय, बारीक बारीक मोसम झालाय. तर बघूया, सुकली तर सुकली, नाही तर काय एवढं गरज नाही, 2 दिवसात सुकली तरी चालतील, कारण भरण्या वगैरे आहेत ना, त्यात थोडं थोडंसं राशन होतं, जास्त काही नव्हतं, त्यामध्ये आरामात सुकल्या तरी चालतील. चला आता पहिलं ना जेवून घेतो आणि नंतर मग बाकीची राहिलेली कामं करून घेईल. चला तर आता कुणाल पण आलाय, कुणाल पण म्हणतो मम्मा मला भूक लागली, तर आवरूया. आणि असं झाडायचं हे काय असलं ना काम खूपच असतं, दिवसभर संपत नाही. आणि मुलं आज अर्णव बरोबर होता ना त्यामुळे थोडं शक्य झालंय, नाहीतर मी एकटी असते तर मला खूपच कंटाळा आला असता. पण असं काम असले ना मुलांचा थोडा हातभार असला की बरं वाटतं, कारण एकट्यानं काय होत नाही. आणि फौजीना काही टाइम नाही, फौजींचं ड्युटी, फौजींचं काम, फौजी त्याच्यामध्येच म्हणजे गुंग आहेत. चला काही नाही, आता ना मी पटपट जेवून घेते, त्याच्यानंतर हॉल आणि बाकीचं बेडरूम आणि फरशा सगळ्या धुवून घ्यायच्या आहेत. 4 वाजतीलच मला वाटतंय. चला तर आता लागते पटपट कामाला, जसं जमते तसं व्हिडिओ घेते आणि तुम्हाला दाखवते मी कसं कसं दसऱ्याची साफसफाई केली. चला आता. आणि आता ह्या रूम मध्ये ना अर्णवचे स्कूलचे बुक्स वगैरे सगळं असतं, फौजींचे कपडे, फौजींच्या वर्द्या वगैरे, पीटी ड्रेस, हे सगळं इथं लावलेलं आहे. तर आता ह्या रूमची मला साफसफाई करायची होती. आणि बाकी आपले फ्रीजचे, कूलरचे बॉक्स म्हणा, किंवा आपले जे सामान ट्रान्सफर वगैरे करायचे आहेत ना, हे बॉक्स, हे बघा हे बॉक्स वगैरे आहेत ना, हे सगळे बॉक्स इथंच आहेत ह्या रूममध्ये. तर ह्या रूममध्ये जास्त पसारा आहे. वॉशिंग मशीन पण आम्ही इथंच ठेवलं आहे एका साईडला.
तर चला आता ह्या रूमची मला साफसफाई करायची होती व्यवस्थित. आता अर्णवचे बुक्स वगैरे ठेवते, जे नको आहे ते रद्दीवाल्याला दिलेलेच बरे, कारण उगाच घरामध्ये पसारा कशाला. आणि आता झाडून ना ह्याच्या बॉक्स मागे जे कचरा वगैरे आहे तो काढून घेऊया. चला तर आता आवरते आणि नंतर दाखवते किती काय काय साफसफाई केली. आणि आता ना ह्या रूममध्ये जे आम्ही कॅन्टीनचं सामान वगैरे आणतो ना त्याची सगळी साफसफाई चालू आहे. आणि आपण म्हणतो ना घरामध्ये कचरा नाही, पण जेव्हा आपण साफसफाई करायला घेतो ना तेव्हाच कळतं की आपल्या घरामध्ये किती कचरा आहे. तर चला, हे कॅन्टीनचं सामान आहे ना एका बॉक्समध्ये ठेवलं होतं, तर ते सगळं साफसफाई करून घेतो. इथं अर्णवचे बुक्स वगैरे लावून झाल्यात, इथलं झालंय, अजून इकडला भरपूर असं काम आहे. आणि त्या अलमारीत हा खायला कप्पा आहे ना त्याला पण क्लीन केलं आणि तसं सामान वगैरे ठेवतो. आणि त्याच्यानंतर ना त्या रूममधलं वगैरे आवरून झालं आणि आता हॉलची क्लिनिंग करायला आली आहे. फ्रीज वगैरे 1-2 दिवस झालं मी क्लीन केला होता, त्यामुळे फ्रीजचं काय आज करणार नाही. आणि आता इथं बघा चप्पलचं स्टँड वगैरे आहे ना, त्याच्यावरती पण भरपूर अशी चप्पल आहेत जे बसत पण नाहीत, तर ठेवून जास्त आपल्या चप्पल स्टँडवरतीच वजन होते. तर आता चला ह्यातली पण जे नको आहेत ना ती चप्पल्स वगैरे सगळे आता कचऱ्यावाल्याला देऊन टाकीन, कारण सुटसुटीत ठेवलं की नाही घावतं पण व्यवस्थित. आणि खूपच त्याच्यावर सगळं म्हणजे पसारा झाला आहे. आणि इथं कुणालचं चाललं होतं काही ना काहीतरी, मुलांना कसं साफसफाई करायला लागलं की त्यांची काही खेळणी वगैरे घावतात तर खुश होऊन जातात. आणि हा बॉल ना आपल्या चप्पल स्टँडच्या पाठीमागे गेला होता आणि काढताच आला नाही, तर आता त्याला गावलाय तर खुश झाला, लगेच घेऊन गेला खेळायला. आणि आता इथे ह्या रूममध्ये जाऊन तो बॅट हुडकत होता, भरपूर वेळ त्यानं बॅट हुडकली. आणि मी माझ्या कामामध्ये बिझी असल्यामुळे मी म्हटलं तुझं तूच हुडक, तोपर्यंत मी माझं आवरून घेते. आणि आता इथं बघा मी बघत होते चप्पल कोणते घालायचे आहेत, बसतायत कुठले मुलांना वगैरे, शूज वगैरे. आता हे शूज बघा कुणालचे म्हणजे व्यवस्थित आहेत, नवीनच आहेत, तर ना आपल्याला बसत नाही, तर आता ते देऊन टाकायला पाहिजे. बघूया कुणालाही म्हणजे उपयोगी पडले तर पडले, नाहीतर मग कचरावाल्याला देऊन टाकेन. कचरावाला मग जिथं द्यायचं तर देऊन येतोय. चला आता पटपट ना सगळं क्लीन करून घेते नंतर बोलते. आणि आता ना सगळ्या घरामध्ये आपलं क्लिनिंग वगैरे झाली होती, सगळीकडे झाडू वगैरे मारून घेतला. आणि आता ना फरशा वगैरे धुवून घेत आहे, कारण फरशा व्हाईट असल्यामुळं खूप असा म्हणजे कचरा वगैरे दिसत होता. आणि पुसून घेतल्या असं तर एवढ्या म्हणजे छान निघल्या नसं तर म्हटलं चला त्याच्यामध्ये थोडंसं ना लिक्विड वगैरे टाकून छान आता ब्रशनं घासून घेतल्या. आणि वाईफवरून आता सगळीकडचं पाणी वगैरे काढून घेतलं. साफसफाई करता करता 4:30 वाजले आहेत. मला वाटलं 4 पण होईल, पण नाही झालं. आणि हे पायाचं लावलं होतं ना बँडेज, ते पण भिजून निघून गेले. आता फौजी आल्यानंतर काय माहित काय म्हणतायत, काहीतरी करायला गेलं ना उलटीच कामं होत आहेत. आता बघूया, दुखत तरी नाही पण ते जास्त भिजलं आणि निघून गेलं. हा पडशी आणि आपली साफसफाई वगैरे सगळं झालं. आणि जे आपले डबे वगैरे क्लीन केले होते ना ते पण थोडे अजून वल्ले आहेत, सुकले नाहीत व्यवस्थित, त्यामुळे त्यांना ना अजून थोडंसं फॅनच्या हवेला ठेवलंय जेणेकरून ती व्यवस्थित सुकतील. सुकल्यानंतर त्याच्यामध्ये राशन भरीन. आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे, भात वगैरे लावलाय, कणिक वगैरे मळल्या, भाजी वगैरे पण इथं बनवून ठेवल्या. आणि थोडंफार संध्याकाळचा स्वयंपाक आवरलाय. तर आज दिवसभर ना साफसफाईमध्ये गेली, मुलांनी खूपच हेल्प केलं, कारण मुलं जर नसती ना तर मला खूपच कंटाळा आला असता. पण मुलांनी बारीक सारीक कामं आहेत ना, जे डबे वगैरे उन्हामध्ये नेऊन ठेवले, भरपूर अशी हेल्प केली, त्यामुळे सगळ्या गोष्टी इझी झाल्या. चला तर आजचा असा होता व्हिडिओ, आजची साफसफाई असा होती. तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, माझी साफसफाई वगैरे कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये.
व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळं आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. बाय बाय.